भोंदू अशोक खरातचा मुलगा नॉट रिचेबल असल्याचं आता समजतंय। एसआयटी कडून भोंदू खरातच्या मुलाची 2 दिवस चौकशी झाली होती, मात्र चौकशीनंतर तपास यंत्रणांची कोणतीही परवानगी न घेता खरातचा मुलगा शहरातून गायब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अभिजित सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, काही दिवसांपूर्वीच भोंदू अशोक खरातची चौकशी एसआयटी कडून करण्यात आली होती आणि त्यातनं बरेच खुलासेही झाले होते, मात्र आता तो फरार असल्याचं समजतंय। जी माहिती सूत्रांकडून समोर येते त्यानुसार भोंदू अशोक खरातच्या मुलाची 2 दिवस एसआयटी कडून चौकशी करण्यात आलेली होती, मात्र या चौकशीनंतर तपास यंत्रणांची कोणतीही परवानगी न घेता खरातचा मुलगा घरातून गायब झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याचा फोन देखील नॉट रिचेबल आहे, त्यामुळे तपास यंत्रणा त्या मुलाचा शोध घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचलेल्या होत्या, मात्र तो त्याच्या निवासस्थानी देखील आढळून आलेला नाहीये। त्यामुळे तो नेमका कुठे गेला, त्याच्यासोबत कोण आहे याचा शोध सध्या तपास यंत्रणांकडून घेतला जातोय। जी माहिती समोर येते त्यानुसार खरं तर मुलाने शहर सोडण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं अनिवार्य होतं, मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करता खरातच्या मुलानं शहरातून पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता त्याचा शोध देखील आता तपास यंत्रणांकडून घेतला जातोय। मात्र याआधी देखील अशोक खरात याची पत्नी फरार झालेली असतानाच आता मुलगा देखील गायब झाल्यानं तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। नक्कीच अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आता भोंदू अशोक खरातची पत्नी बेपत्ता होती आणि त्यानंतर आता मुलगाही नॉट रिचेबल आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।